नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 घटक बहुपदी हा अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बहुपदी म्हणजे काय? तर बहुपदी म्हणजेच ज्या पदावलीमध्ये एकापेक्षा जास्त पदे असतील त्याला आपण बहुपदी असे म्हणतो। बहुपदीचे आपण काही प्रकार अभ्यासणार आहोत। बहुपदीचे प्रकार कोटीवरून एका चलातील बहुपदी आपण पाहूया। एका चलातील बहुपदी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर इथे आपल्याला एक पदावली दिलेली आहे 3x - 1 किंवा 7y। या पदावलीमध्ये विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, जो काही पद आहे ते एकच आहे किंवा चल आहे ते एकच आहे। कुठलं? पहिल्या पदावलीमध्ये चल आहे x आणि दुसऱ्या पदावलीमध्ये चल आहे y। तर इथे x आणि y यांचा प्रत्येकी कोटी हा एकच आहे, त्यामुळे ही जी काही आहे ही एक कोटी जी काही बहुपदी आहे ती आहे। यालाच आपण रेषीय बहुपदी असे म्हणतो। या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असे म्हणतो। या बहुपदीचे सामान्य रूप जे आहे ते ax + b या स्वरूपात असते। येथे a आणि b सहगुणक व a बरोबर 0 हा कधीही नसतो। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, येथे a व b हे सहगुणक असतात, परंतु a हा 0 कधीच नसतो। त्यानंतर आपण पुढची जी काही बहुपदी आहे ती पाहूया। तिलाच आपण वर्ग बहुपदी सुद्धा असं म्हणतो। या वर्ग बहुपदीमध्ये आपण पहिली बहुपदी आहे 2y² + y + 1 किंवा त्याच्यानंतरची बहुपदी आहे 3x²। आता या बहुपदीचा कोटी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, y चा सर्वाधिक कोटी हा इथे 2 आहे, त्यामुळे ही जी काही बहुपदी आहे ती वर्ग बहुपदी आहे। या वर्ग बहुपदीचे सामान्य रूप हे ax² + bx + c या स्वरूपात असते। येथे a b c व सहगुणक a बरोबर 0 कधीही नसतो। आणि त्यानंतर तिसरी बहुपदी आहे विद्यार्थी मित्रांनो घन बहुपदी। आपण ही घन बहुपदी सुद्धा अभ्यासूया। इथे x³ + x² + 2x + वर्गमुळात 3 या प्रकारची आपल्याला एक बहुपदी दिलेली आहे। आपण या बहुपदीचा जर कोटी पाहिला तर या बहुपदीचा सर्वाधिक कोटी हा 3च आहे, म्हणून ही जी काही बहुपदी आहे ही आपण घन बहुपदी आहे असे म्हणतो। या घन बहुपदीचे सामान्य रूप जे आहे ते खालील प्रकारे आपल्याला दिसेल। ax² ax³ + bx² + cx + d हा जे काही आहे ते सामान्य रूप आहे। येथे a b c d हे सहगुणक असून a हे 0 कधीही नसतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी या कोटीवरून अभ्यासलेले आहेत। आता आपण पुढे एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीचा कोटी म्हणजे काय हे अभ्यासूया। बहुपदीमधील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांची बेरीज जी सर्वाधिक असते त्या बेरजेस त्या बहुपदीचा कोटी म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक बहुपदी दिलेली आहे। बहुपदी आहे 3m² n⁻² + 7m² n⁻³ - mn। तर या उदाहरणामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 चल दिलेली आहेत। या चलांचा जो काही कोटी असेल त्याची बेरीज करायची आहे, म्हणजेच आपल्याला काय मिळेल? बहुपदीचा कोटी मिळेल। इथे आपल्याला m² आहे आणि n⁻² आहे, म्हणजेच 3रा घात आणि 6वा घात यांची बेरीज होईल 9, म्हणजेच आपला सर्वाधिक जो काही घात असेल किंवा कोटी असेल तो 9च असेल। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ही जी काही 2 चलातील बहुपदी होती या बहुपदीचा कोटी हा 9 आहे। तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बहुपदींच्या कोटींची उदाहरणं अभ्यासली आहेत।
ही दोन्ही उदाहरणं आपल्याला समजली असतील असं गृहीत धरतो. धन्यवाद.